ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. जंगलाचा राजा सिंह, पण तो म्हातारा झालेला असतो. त्याला एक कल्पना सुचते. तो सगळ्या प्राण्यांना एकत्र घेतो आणि सांगतो की मी इतके वर्ष तुमच्या सगळ्यांचं रक्षण केलं आहे. उद्यापासून मी काही काम करणार नाही. माझ्यासाठी ठरवून तुम्ही एक 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 प्राणी दररोज माझ्या गुहेपाशी यायला पाहिजे. टरकाळी फोडून घाबरवून तो गुहेत निघून जातो. सगळे प्राणी काळजीत पडतात, पण करणार काय? राजाज्ञा म्हटल्यानंतर एक 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 रडत खडत प्राणी दररोज उठून सकाळी त्या गुहेपाशी जायला सुरुवात करतो. एक दिवशी ही वेळ छोट्याशा ससुल्यावरती येते. ससा रस्त्याने जाता 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 विचार करता 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 चालत असतो. त्याला एक गुहा दिसते. चालत असतो. त्याला एक विहीर दिसते. विहिरीत डोकून पाहतो तर त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसतं. त्याला काहीतरी इतकी कमालीची रस्त्याने चालता चालता त्याला एक विहीर दिसते. विहिरीत डोकून पाहतो तर त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसतं. काहीतरी एक युक्ती सुचते. तो सावकाश सावकाश आरामात आरामात त्या गुहेपाशी जातो. सिंहाला पाहिल्याबरोबर तो घाबरत घाबरत म्हणतो कसा, महाराज आपल्या राज्यात दुसरा राजा आलाय, तुमच्यापेक्षा मोठा शूर, माझ्यापेक्षा मोठा शूर. सिंह घाबरतो. सिंह म्हणतो दाखव मला. रस्त्याने ससुल्याच्या मागे सिंह जात असतो. विहिरीच्या तिथे आल्यावरती सिंह त्या विहिरीत डोकावून पाहतो. पाहतो तो काय, त्याचं प्रतिबिंब, हे भलं मोठा चेहरा. तो म्हणतो कोण आहे? तिकडनं आवाज, कोण आहे? बापरे, हा तर खूपच मोठा राजा दिसतोय, आपल्या सगळ्यांना खाणारा राजा. ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. विचार न करता सिंह त्या विहिरीत उडी मारतो. विहिरीत उडी मारल्यानंतर त्याच्या लक्षात येतं हा काही कुठलाही राजा बिजा नाही आहे, हे आपलंच प्रतिबिंब होतं.